जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा कसा करायचा तो. आज उपवास आहे आणि उद्या तो उपवास सुटणार आहे. आज दिवसभर उपवास असेल, त्याच्यामुळे आज पाहूया आपण साबुदाणे वडे कसे करायचे ते. मी ते 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, जो रात्रभर भिजत ठेवलेला आहे. रात्रभर भिजत ठेवल्याने ते मऊ होतात आणि दाताखाली चावायला पण आपल्याला जड जात नाही. तुम्ही पाहू शकता अलगद असा तुटतोय तो. जर तुम्हाला रात्रभर भिजवायचं नसेल तर तुम्ही 2 ते 2.5 तास भिजत ठेवू शकता आणि मग आपण साबुदाणे वडे तयार करायला घेऊ शकतो. हे 2 ते 3 बटाटे उकडलेले आहेत, त्याला मी किसून घेतलेले आहे. बटाटे हे साबुदाणा आपला मस्तपैकी असे वडी बसण्यासाठी बटाटे त्याच्यामध्ये टाकतात. जर बटाटे आपण टाकले नाही तर वडी आपली ही अशी तयार होणार नाही. त्याच्यात आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. हिरव्या मिरच्या जर तुम्हाला उपवासाला जर जास्त तिखट हवं असेल तर करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटपणा टाकू शकता. ह्याच्यात मी दाण्याचा कूट टाकलेला आहे, जो आधी फ्राय करून घेतलेला आहे आणि मग नंतर त्याला कुटलेला आहे. वरून मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. अगदी जास्त जोर लावायचा नाही, अलगदरीत्या आपल्याला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा असल्या कारणाने अगदी सोप्या रीती ते मिक्स होतं आणि आपली वडी पण परफेक्ट बसते. बटाटा पण हा तुम्ही बेतानेच घ्या, कारण जास्त घेतल्यानं काय होतं का मग ते तोंडात बटाटा येतो आणि साबुदाणा आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट वड्याला बसत नाही. म्हणून आपण 1 वाटी जर साबुदाणा असेल तर त्याला 2 ते 3 बटाटे आपल्याला पुरेसे होतात. आता आपण साबुदाणे वडे करायला घेणार आहोत. त्याच्या आधी पाणी लावून घ्यायचं आहे, नाही तर ते साबुदाण्याचे जे वडे बनवायचे ते हाताला चिटकू शकतात. अशा रीत्या आपल्याला हे साबुदाणे वडे बनवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता शेप पण आपल्याला असा चांगला दाबून द्यायचा, ज्याच्याने जे शेंगदाणे आहेत, मिरच्या आहेत, त्या बाहेर पडू नये असं दाबून वडे आपल्याला तयार करायचे आहेत. तुम्हाला जर दाण्याचा कूट हा अगदी बारीक जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण बारीक टाकल्याने ते दाताखाली येत नाही आणि अशी जाडसर ठेवल्याने ते दाताखाली आल्यावर ते चव पण चांगली लागते. त्याच्यामुळे तुम्हाला जर बारीक करायचं असेल तर करू शकता. आमच्या घरात हे असंच दाण्याचे कूट आवडतात म्हणून मी असेच थोडे जाडसर ठेवलेले आहेत. अशा रीती आपण सगळेच वडे तयार करून घेऊया. काही जण महाशिवरात्रीला उपवासाला काही जण कोथिंबीर टाकतात, काही जण नाही टाकत, पण आमच्या घरी ही कोथिंबीर अशी उपवासाला खात नाही, त्याच्यामुळे मी टाकलेले नाही. हे आपण पाहू शकता आपले हे वडे तयार झालेले आहेत. हे मी एकावर एक ठेवले, त्याच्यामुळे हे असे दिसत आहेत तुम्हाला. हे असे आपले वडे तयार झालेले आहेत. ही जी आहे ती माझ्या मुलीने केलेली आहे वडी. तिला फार आवडतं जेवण करायला. आता आपण याला फ्राय करून घेऊया. इथे आपलं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल जास्त फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही ठेवायचं आहे, अगदी मीडियम गॅसवर ठेवायचे आहे. आणि आपले हे वडे आपण टाकल्या लगेच पलटी करायची नाही, त्याला चांगले 5 ते 7 मिनटं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि मगच ते खालून जरा कुरकुरीत झाल्यावरती त्याला पलटी करूया आपण. काही जणांचे वडे काय होतात की ते टाकल्या फुटतात, पसरतात.
ह्याचं कारण हे एकच आहे की ज्याच्यात आपण बटाटे जास्त टाकले ना का मग ते फुटून असे वेगवेगळे होतात. म्हणून बटाटे आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते प्रमाणातच आपल्याला टाकायला हवे. तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर पण आलेला आहे. काही साबुदाणे असतात ना ते मधून असे हे होतात, फुगतात. आणि फुगल्या कारणाने मी हे पलटी करून पटकन पलटी केले आणि पटकन काढले, त्याच्यामुळे ते पळायला लागलेलं आहे. पण छान असा कलर पण आलेला आहे आणि खायला पण उत्तम लागलेले आहेत. आता असंच आपण सगळे वडे फ्राय करून घेणार आहोत. बारीक गॅसवरच, जास्त बारीक पण नाही आणि जास्त फास्ट पण नाही, मीडियम गॅसवर आपल्याला ठेवणे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे दहीबरोबर अगदी छान लागतात. गोड दहीबरोबर वडी अगदी खूप छान लागतात खायला. तुम्ही ट्राय करून बघा. उपवासाला भूक पण लागत नाही आणि पोट पण भरतं. काही जणांचं महाशिवरात्री तर आजचा पूर्ण दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी ते लोक उपवास सोडतात. त्यांच्यासाठी खूपच छान आहे ही रेसिपी. आता आपले हे सगळे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले हे वडे इथे तयार झालेले आहेत. दही बरोबर ही खूप छान लागते. ही दही जी ठेवलेली आहे ती गोड दही आहे. त्यात थोडीशी साखर टाकून जरी तुम्ही वडीबरोबर खाल्लात तर खूप छान लागते. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय सद्गुरू.